पासवर्ड आनंदाचा या कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. गेले अनेक दिवस आपल्या चांगल्या प्रतिक्रिया या कार्यक्रमाबद्दलच्या आमच्यापर्यंत पोहोचतात. आमचा हा कार्यक्रम सर्व थरातल्या लोकांना आवडतोय हे ऐकून आम्हालाही आनंद होतोय. पासवर्ड आनंदाच्या कार्यक्रमाचा उद्देशच मुळात हा आहे की आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण सगळ्या गोष्टी आनंदासाठी करत असतो, पण आनंदासाठी करत असताना आपण आपल्या पाठीमागे असं काही चक्रव्यूह तयार करून घेतलेला असतो की आनंद हा फक्त बोलण्याचा शब्दच राहून जातो. आणि म्हणून हा आनंद तुमच्या वाट्याला देण्याचा थोडाफार प्रयत्न आमचा हा कार्यक्रम करतोय आणि त्यात आम्ही यशस्वी होतोय आणि तुम्ही प्रतिक्रिया देताय हे ऐकून आम्हालाही छान वाटतंय. आजच्या आनंदाच्या पासवर्डची सुरुवात आपण बहिणाईंच्याच कवितेनं करा. बहिणाईंच्या साहित्याचा इतका ठेवा या मराठी मातीला, या महाराष्ट्राला अनमोल असा मिळालाय की बहिणाईंच्या सगळ्या कविता म्हणजे आनंदाचा पासवर्डच आहे. आज आपण त्यांच्या एक बघा ना कसं आहे की एक शेतकरी स्त्री, अशिक्षित स्त्री किती प्रतिभा, किती ताकदीची असू शकते. सुगरणीचा खोपा, तिचं ते घरटं तुम्ही आम्ही सगळेच जण पाहतो की कित्येक वेळा आपण दुर्लक्ष पण करतो. छान आहे पाहतो, निघून जातो. पण तेच घरटं बहिणाईंच्या डोळ्यांनी पाहिलं, त्यांच्या मनानं ते पाहिलं आणि मग कविता साकारली. बरं, ती कविता नुसती त्या सुगरणीच्या खोप्यापुरतं नाही, अख्खं मातृत्व त्यात आलंय, माणसाला इशारा त्यात आलाय. कविताच सांगतो, अतिशय सुंदर कविता, तुम्हालाही आवडेल, तुम्हालाही ऐकताना आनंद वाटेल. आनंदासाठीच तर सांगतो. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला. पिलं निजली खोप्यात, पिलं निजली खोप्यात जसा झुलता बंगला, पिलं निजली खोप्यात जसा झुलता बंगला, तिचा पिलामध्ये जीव जीव झाडाले टांगला. सुगरीनं सुगरीनं अशी माझी रे चतुर, सुगरीनं सुगरीनं अशी माझी रे चतुर, तिले जन्माचा संगाती मी एक गण्या गमत्या नर. खोपा इनला इनला, खोपा इनला इनला जसा गिलक्याचा कोसा, पाखराची कारागिरी जरा देख रे मानसा. तिची उलुशीच चोच, तिची उलुशीच चोच, तेच दात तेच ओठ, तुले दिले रे देवानं 2 हात 10 बोट. मंडळी, या अख्ख्या कवितेतली त्याच्या 4 ओळी आहेत ना, त्या मातृत्वाबद्दल काय सांगतायत बघा. तिचा पिलामध्ये जीव जीव झाडाले टांगला आणि त्याच्या अगोदर म्हणतायत पिलं निजली खोप्यात जसा झुलता बंगला, तिचा पिलामध्ये जीव जीव झाडाले टांगला. मंडळी, या ओळी जेव्हा मी वाचत होतो ना, तेव्हा मला आनंदाच्या पासवर्ड बद्दलचा एक विचार लख्खन डोक्यात प्रकाश टाकून गेला की अरे, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातला आनंदाचा पहिला पासवर्ड कुठला असेल तर त्याची माता, त्याची आई. बहिणाई तर म्हणतात की तिचा जीव म्हणजे त्या सुगरणीचा जीव कुठे टांगलाय तर झाडाला टांगलाय. का? कारण तिची पिलं त्या खोप्यात आहेत आणि खोपा झाडाला टांगलाय आणि पिलं झाडाला त्या खोप्यामध्ये आहेत म्हणून तिचा जणू जीवच झाडाला टांगलाय. ही भावना प्रत्येक मातेची तिच्या लेकराबद्दल आहे. मग तिचं लेकरू परदेशात असेल आणि माता भारतात असेल तर ती भारतात राहून सुद्धा तिचा जीव हा अमेरिकेतच आपल्या मुलाच्या अवतीभोवतीच रेंगाळत असतो. आनंदाचा पहिला पासवर्ड म्हणजे आई. 9 महिने गर्भात सांभाळलेलं असतं. बाळ जन्माला येतं तेव्हा त्याला सगळ्यात जवळची वाटणारी कोण, जिच्याशी नाळ जोडलेली असते, अशी त्याची आई.
आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, या दोघांचं मिलन म्हणजे आई. आई थोडीशी जरी त्या लहान बाळाच्या दूर झाली तरी ते लहान बाळ कावरं होतं. जणू त्याच्या आयुष्यातला आनंद गेल्यासारखा होतो. त्याचा चेहरा पडलेला असतो. दुःखाचं, काळजीचं सावट त्याच्या चेहऱ्यावर दिसतं. पण तीच त्याची आई आली, त्याच्या आनंदाचा पासवर्ड आला की त्याचा चेहरा खुलतो. म्हणून पहिला आनंदाचा पासवर्ड कुठला आहे तर आपली आई. बरं, हे आई म्हणजे फक्त आई म्हणजे मी मातृत्वाबद्दल बोलतोय. फक्त माणसाचीच आई असं नाही. तुम्ही मांजर कधी पाहिलीत का पहा. तिला पिलं झाल्यानंतर आपल्या पिलामध्ये त्या मांजरीचा इतका जीव गुंतलेला असतो की त्या पिलाला कुठे दुखापत होऊ नये, इजा होऊ नये म्हणून सुरुवातीच्या कालावधीत ती पिलांना लपवून ठेवते. आणि त्याच्यासाठी ती मांजर आपल्या पिलांना असं दातात धरून नेताना तुम्ही पाहिलं असेल. मला तर लहानपणी वाटायचं की ते दात कसे लागत नाहीत त्या पिल्लांना. मला लहानपणी मला असंही वाटायचं, अरे किती क्रूर मांजर आहे, असं काय पकडलंय. मग नंतर कळतं की अरे मांजरीचे दात तिच्या पिल्लांना लागत नसतात. कारण आईचं प्रेम असतं होते, पिलावर प्रेम असतं. तिच्या सुरक्षेसाठीच तर तिनं पुढे चालवलेली असते. म्हणून तिचे दात त्या पिल्लांना लागत नसतात. तुम्ही कोंबडी पाहिले का बघा. प्रेम काय करायला होतं, प्रेम प्रेम काय करू शकतं. एरवी शांत असलेली कोंबडी, तिला तुम्ही कधी काही शो म्हणून हुसकली तर ती निघून जाईल अशी. पण तीच कोंबडी जेव्हा तिला पिल्लं होतात आणि ती पिल्लांना घेऊन अशी दाणा टिपत चाललेली असते आणि तिची पिल्लं लहान आहेत, ती तिच्या बरोबर आहेत, आणि त्यावेळेस जर तुम्ही त्या कोंबडीच्या अंगावर गेलात तर तिला असं वाटतं तुमच्यापासून तिच्या पिल्लांना धोका आहे. एरवी शांत असलेली कोंबडी अशा वेळेस आठवून बघा, वाघिणीसारखी तुमच्या अंगावर झडप घालायला येते. एखादा कावळा आला आणि तो जर पिल्लाला न्यायला बघत असेल तर ही उडणं काय कोंबडीचं, आकाशात उडणं, हे कावळ्याशी ती स्पर्धा करते. हे सगळं काय असतं. हे सगळं मातेचं प्रेमच असतं की पिल्लासाठी तिचा जीव खरंच गुंतलेला असतो. म्हणजे असं म्हणतात की मुलगा कितीही मोठा झाला, तुम्ही कोणत्याही कितीही मोठ्या पदावर जा, देशाचे राष्ट्रपती व्हा, पण तुम्ही एकाच व्यक्तीला कायम लहान वाटत असता आणि ते म्हणजे तुमच्या आईला. आईला मुलगी असेल आणि त्या मुलीला जरी मुलगी झाली, म्हणजे आईची मुलगी दुसऱ्या मुलीची आई झाली, तरी त्या आईला तिची मुलगी लहानच वाटत असते. जगात हे एकमेव नातं आहे की ज्याच्यामध्ये आपण कितीही मोठे झालो तरी आपल्या आई समोरच आपण लहान असतो. पण मंडळी, ज्यांच्या आयुष्यातनं या आनंदाचा पासवर्ड हरपलेला आहे, ज्यांना कळायच्या आतमध्ये, ज्यांना काही उमगायच्या आतमध्ये, त्यांची आई या जगाचा निरोप घेऊन गेली. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, अशी वात्सल्याला भुकेलेली असलेली मुलं, अशी माणसं, त्यांच्या आयुष्यात मग काय कायम दुःखाचाच पासवर्ड असणार आहे का. मग त्यांच्यासाठी आनंदाचा पासवर्ड कोणता. माझं म्हणणं आहे की समजा आई नसली एखाद्याला, म्हणून आईपणाचं नातं कधी संपतं का हो. कधीच संपत नाही ना. ते नातं तसंच असतं. आपण फक्त एक मूर्त स्वरूप म्हणून आपल्या आईला पाहतो, पण त्या नात्यातली जी संवेदना आहे, त्या नात्यातलं जे प्रेम आहे, ते आपण मानलं तर मिळवू शकतो बरं का. ज्ञानेश्वर माऊलीला उभा महाराष्ट्र म्हणतोय. का माऊली म्हणतोय. कारण माऊली कसं करत असते, आपल्या लेकराला दुःख होऊ नये म्हणून स्वतः कष्ट सहन करते. तसं ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहून ठेवली. का. अज्ञानामुळे तिच्या लेकरांना दुःख होत आहे आणि ते दुःख दूर करण्यासाठी माऊलीनं ज्ञानेश्वरी लिहिले, म्हणून आपण संत ज्ञानेश्वरांना माऊली म्हणतो. मग एखाद्याला माऊली नसेल तर त्या लेकरानं या माऊलीच्या चरणी का जाऊ नये. आणि माझं तर म्हणणं आहे, माऊली असलेल्यांनी पण या माऊलीच्या चरणी का जाऊ नये. ज्ञानेश्वरीला हातात घ्यावी. आनंदाच्या अनेक वाटा, आत्मानंदाच्या अनेक वाटा या माऊलीकडनं, या ज्ञानेश्वरीकडून मिळतील.
त्याच्या का कमाल फसल बेमिसाल. वेगळ्या विषयावर थोडस असं सांगायचं आहे की आईकडून आपण आनंद घेतो लहान असताना, पण ते लेकरू मोठं होतं, त्याच्या संसारात त्याच्या व्यापात गुंतत जातं आणि आई जेव्हा वृद्धावस्थेला येते तेव्हा याच लेकराला जेव्हा जगाची काही माहिती नसते, जग कसं आहे काय आहे हे काहीच माहीत नसतं, अशा वेळेस आईनं त्याच्या हाताला धरून बोबडे बोल बोलून त्याला शिकवलेलं असतं. पण तेच लेकरू आता मोठं होतं आणि आई मात्र वृद्ध झालेली असते. असं म्हणतात बालपण आणि म्हातारपण हे एकच असतं. बालपणी काही कळत नसतं तरी मुलं हट्ट करत असतात. म्हातारपणी सगळ्या जीवनाचा अनुभव घेतलेला आहे आणि तरीही माणसं हट्ट करायला लागलेली असतात. मग अशा वेळेस त्या वृद्ध आईकडे दुर्लक्ष करणारी कितीतरी मुलं आहेत. मान्य आहे ती आता हट्टी झाली असेल, मान्य आहे तुमच्या बुद्धीच्या चौकटीत ती बसत नसेल, तुमच्या मनाप्रमाणे वागत नसेल, पण तुम्हाला जेव्हा काही येत नव्हतं तेव्हा तुमची समजूत तुमच्या आईनंच घातली आहे. तुमचं डोकं दुखत असेल तर तुम्हाला चेपून आईनंच दिलंय. मग अशा आईकडे आज लक्ष देणं आणि तिच्या आयुष्यामध्ये आनंदाचे क्षण आणणं ही जबाबदारी कोणाची आहे? ही जबाबदारी त्या मुलाची आहे. म्हणून माझं म्हणणं आहे, जे जे जण हे आजचा कार्यक्रम ऐकतायत त्यांनी हे कायम मनात कोरून ठेवावं की आपल्या आयुष्यातला पहिला आनंदाचा पासवर्ड जर कोणता आहे तर तो आनंदाचा पासवर्ड म्हणजे आई आहे. आणि त्याच्यामुळे आईच्या वृद्धावस्थेमध्ये तिला चांगल्या पद्धतीचं सुख देणं ही प्रत्येक मुलाची जबाबदारी आहे. तिच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण करणं ही सुद्धा जबाबदारी आहे. आणि हे मातृत्व, हे जे वात्सल्य आहे, हे वात्सल्य कसं असतं माहितीये का की वात्सल्य आणि मातृत्व ही एकच भावना अशी आहे की जिच्या पुढे बाकीच्या सगळ्या गोष्टी फिक्या पडतात, बाकीचे सगळे लोभ हे शमले जातात, बाकीच्या सगळ्या वाईट वासना बाजूला केल्या जातात. एक उदाहरण मी आवर्जून सांगेल, फार छान उदाहरण आहे. एक योगी अतिशय तेजस्वी स्वतःच्या तपस सामर्थ्यानं ज्याचा चेहरा तेजपुंज झालाय, ज्याच्याकडे पाहिल्यानंतर प्रेरणा काय आहे हे दिसावं, असा एक योगी आणि एक वेश्या व्यवसाय करणारी एक स्त्री अशा योग्याला जेव्हा भेटते तेव्हा ती त्या योग्याकडे अशी इच्छा व्यक्त करते की तुमच्यासारखा तेजपुंज पुत्र तुमच्यापासून माझ्या पोटी जन्माला यावा, अशी माझी इच्छा आहे. मातृत्व काय असतं बघा. तेव्हा तो योगी काय करतो, त्याच क्षणाला हात जोडतो आणि त्या स्त्रीला म्हणतो, अहो माझ्यासारखा पुत्र काय, मीच तुमचा पुत्र होतो ना, तुम्ही मला मातेसारखे आहात, मला तुमचं लेकरूच समजा. हे उत्तर ऐकल्यानंतर वाईटातलं वाईट काम करणारी ती स्त्री सुद्धा, कामानं व्याप्त झालेली, काम या भावनेनं वासनेनं व्याप्त झालेली ती स्त्री सुद्धा एका क्षणात तिच्या मनातल्या वाईट भावना निघून जातात. ही ताकद त्या मातृत्वाची आहे, ही ताकद त्या वात्सल्याची आहे. म्हणून तेच वात्सल्य बहिणाईंनी शब्दात टिपलंय. बहिणाईंनी अजून शेवट करताना इतकं छान टिपलंय की आज जो तरुण वर्ग, कॉलेजमध्ये जाणारी मुलं, ज्यांचं शिक्षण पूर्ण झालंय पण नोकरी कुठे लागलेली नाहीये, मी काय करू असा ज्यांच्या समोर प्रश्न आहे, त्यांनी त्या शेवटच्या ओळी लक्षात घ्याव्यात. बहिणाई काय म्हणतात, पाखराची कारागिरी जरा देख रे मानसा. अरे माणसा, पाखराची कारागिरी बघ तू, तो कसं करतोय, आणि शेवटचं कडवं तर कसलं भारी आहे. तिची उलुशीच चोच, तेच दात, तेच ओठ, तुले दिले रे देवानं 2 हात 10 बोट. बहिणाई आपल्याला सांगतात की अरे त्या पाखराला एवढीशीच तिची चोच आहे, तेच दात आहेत, तेच ओठ आहेत, तरी सुद्धा ती इतकं सुंदर काहीतरी निर्माण करते.
आणि तुला तर देवानं 2 हात दिलेत, 10 बोट दिलीत. तू या जगात काय केलं पाहिजे? म्हणून माझ्या त्या मित्रांना मला सांगायचंय की जे जे निष्क्रिय अवस्थेला आहेत, अशा मधल्या टप्प्यात आहेत, शिक्षण पूर्ण झालंय, नोकरी लागत नाही, बर घरी म्हणावं तर घरचे सगळे वैतागलेले असतात, बाबा म्हणतात एवढा मोठा घोडा झालाय तरी काही काम करत नाही. बर हे ऐकल्यानंतर आपण घाबरून जावं आणि कुठेतरी रागारागामध्ये नोकरीसाठी जावं, फाईल घेऊन जावं, तर तिथला बॉस म्हणतोय तुमच्याकडे काही अनुभव आहे का? बरं आता त्याला सांगणार कसं? अहो सगळ्यांनीच असं विचारलं तर कुणीतरी घेतल्याशिवाय नोकरीला अनुभव येणार कसा? बरं हेही सांगता येत नाही आणि मग नैराश्य येत आहे. घरात तशाच पद्धतीनं आपण बसून आहोत, काय करावं सुचत नाही. अशा माझ्या सगळ्या मित्रांना सांगायचंय, बहिणाईंच्या या शेवटच्या 2 ओळी मनात घोळवा. तुम्हाला जाणवायला लागेल तो एवढूसा पाखरू, एवढूशी सुगरीन तुम्हाला कोणती प्रेरणा देईल. डोळ्यासमोर ती सुगरीन, तिचा खोपा, बहिणाईंच्या ओळी आणि त्या शेवटच्याच की 2 हात आणि 10 बोट मला परमेश्वरानं दिली. मी काय केलं पाहिजे? आणि अहो ठरवलं तर माणूस काहीही करू शकतो. आपल्या मनाची अवस्था आपण बदलली. तुम्हाला शिवरायांचा इतिहास माहिती आहे. शिवाजी राजे जन्माला येण्यापूर्वी हा सगळा समाज, ही सगळी माणसं अशी निष्क्रिय झाली होती, अशी निश्चित अवस्थेला पडली होती, अंधारात होती, कुढत होती आणि माणसं तीच होती. शिवराय आल्यानंतर या मातीतनं वेगळी माणसं नाही आली. त्याच माणसांना घेऊन शिवरायांनी त्यांच्यामध्ये लढण्याची ताकद निर्माण केली. म्हणजे शिवरायांनी काय केलं? त्याच 2 हातामध्ये 10 बोटांमध्ये तलवार दिली, ढाल दिली, त्याला जाणीव करून दिली की अरे तू लढू शकतोयस, तुझ्यामध्ये ताकद आहे, तू नुसता लढू शकत नाहीस तर साम्राज्य निर्माण करू शकतोयस. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं काय असेल तर त्यांनी इथल्या मराठी माणसाच्या त्या 2 हातामध्ये आणि 10 बोटामध्ये असं सामर्थ्य निर्माण केलं, त्याच्या मनाला असा विश्वास दिला की तू मोगलशाहीच्या विरोधात लढू शकतोयस, आदिलशाहीच्या विरोधात लढू शकतोयस आणि नुसतं लढू शकत नाहीस तर तू जिंकतोयस, तू जिंकणार आहेस. याच 2 हातांनी तुला मराठी शाहीचं सिंहासन निर्माण करायचंय आणि करून घेतलं हो. त्याच 2 हातांत तलवार देऊन लढाया जिंकल्या, रायगडावर हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, रायगडावर सिंहासन सजवलं. ही सगळी कसली किमी आहे? ही सगळी त्या 2 हातांचीच किमी आहे. अनेक अनेक असे 2 हात एकत्र आणले, त्यांच्यामध्ये प्रेरणा दिली, त्याचीच तर मंडळी ही सगळी किमी आहे. तुम्हाला सगळ्यांना आनंदाचा मला हाच पासवर्ड द्यायचा आहे की जेव्हा जेव्हा निष्क्रिय अवस्थेला असाल आणि काय करावं असं वाटत असेल, तेव्हा तेव्हा हे हात समोर धरा, सुग्रीण समोर घ्या आणि बहिणाईंच्या त्या ओळी नक्की आठवा की तिची उलुशीच चोच तेच दात तेच ओठ, तुले दिले रे देवानं 2 हात 10 बोट. तुमच्या आयुष्यात आनंद निर्माण होईल. धन्यवाद.